नमस्कार फ्रेंड, आमच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आम्ही बीडपासून अवघ्या 15 किलोमीटर असलेल्या श्री क्षेत्र कपिलधार इथे आज आलेलो होतो. तर आम्ही तिथं पोहोचल्यानंतर आमचा हर्षू जो आहे तो सर्वांना हाय करतोय. त्यांना खूप मजा वाटत होती तिथे. आमच्यासोबत सर्व फॅमिली होती आणि फॅमिलीसोबत आमच्या आईची खास मैत्रीण आलेली होती. त्यांचा मुलगा होता तो. त्याला जसं काही झोपेतून उठून आणल्यासारखं होतं, तर त्याचा काही मूड नव्हता. नंतर आम्ही त्याचा मूड फ्रेश करण्यासाठी तिथं जे खेळणी होती ते दाखवणार होतो. नंतर आम्ही तिथे पोहोचल्यानंतर सर्वांनी निसर्गाचा आनंद घेतला. तर चला आता अवघ्या काही मिनिटातच आम्ही मंदिरात पोहोचणार होतो. कपिलधारला खूप गर्दी होती. तर त्या गर्दीच्या ह्याच्यामध्ये आम्ही रस्ता काढत काढत गेलो होतो. हे बघा इथं खेळणी वगैरे. नंतर आम्ही मंदिरात पोहोचलो. मंदिरात पोहोचल्यानंतर तिथं त्या भक्तिमय वातावरणामध्ये आम्हाला खूप छान वाटलं. तिथं कीर्तन वगैरे सुरू होतं. कीर्तन ऐकून आम्हाला छान वाटलं होतं. मंदिराला लागूनच तिथं धबधबा आहे पाहण्यासाठी. प्रेक्षक अक्षरशः तिथे गर्दी करत असतात. त्या दिवशी अशीच खूप गर्दी होती. पाणी पाहून आम्हालाही त्या पाण्यापासून लांब जावं असं नाही वाटलं. आम्ही तिथं पाण्यापाशी गेलो आणि नंतर तिथे काही फोटोशूट केले. हा बघा आमचा फोटोशूट. त्यांच्या हातोरी बघायला सगळ्यांना हाय करतोय. त्याचा बारक्याचाही मूड जरा फ्रेश झाला होता. नंतर आम्ही दर्शन करून मंदिराच्या बाहेर आलो आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर लहान मुलांसाठी जी खेळणी होती त्याच्यावर त्याला बसवलं, म्हणजे तोही फ्रेश झाला. बघा त्याचा एकदम चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. आमचा हर्षू आणि तो दोघंही त्या छोट्या गाडीचा आनंद घेत होते. त्याला 4 व्हीलर की एकाला 2 व्हीलर. कलू नको नीट बस. हाय हाय करा ना शूटिंगला. शेजारीच असलेल्या जम्पिंग जपांकवर माझ्या मुलांना काही राहवलं नाही. त्यांनी पण त्याचा मस्त आनंद घेतला आणि नुसत्या उड्या मारत होते. मुलं खेळत असताना आमचे पप्पा पण इकडे तिकडे पाहत होते आणि थोडस मजा घेत होते त्यांची. यांनी इतक्या वेळ खेळून पण त्यांना काही राहत नव्हतं. त्यांना 3दा आम्ही खाली उतरत होतो, पण उड्या मारणं काही बंद झालं नव्हतं. सतत उड्या मारत होते ते. हे बघा पेंग्विन सारखी छोटा पेंग्विन. नंतर हे दोघंही त्यांना जॉईन झाले उड्या मारायला. एवढं खेळून थकल्यावर पण घरी जाताना काहीतरी घेऊन जाण्यासाठी तिथं छोट्या दुकानामध्ये खरेदी केली. आमच्या मॅडम पण काहीतरी पाहत होत्या. आमचे पप्पा इकडे तिकडे लक्ष देत होते. कोणी ओळखीचं भेटतं का नाही बघत होते. माझ्या मुलाला तिथल्या काही गोष्टी काय आवडल्या नाही, त्या लेडीज होत्या म्हणून त्याला घेऊन मग दुसऱ्या दुकानामध्ये घेऊन गेलो होतो. त्याचा चेहरा बघा कसा पडला. तरी तिथे शेजारी एक दुसरं खेळण्याची दुकान होती, त्याला घेऊन तिथे गेलो आणि त्याला भरपूर खेळणी दाखवली, पण त्याला काय एक आवडत नव्हती. तर शेवटी सगळ्या खेळण्या पाहून आम्ही एक लुडो सारखा गेम घेतला. आमच्या कॅमेराकडे बघून ती पण हैराण झाली होती, कारण खेळणी दाखवून दाखवून ती पण थकली होती. शेवटी ती एका जागेवर बसली. ती म्हणली आधी तुम्हीच बघून घ्या आणि पाहिजे ते घ्या, मी काय दाखवत नाही. इतकी कंटाळली होती. घे ना बाळा, ते क्यूब चांगले खेळायला.
हा? फायनली आमच्या मुलांनी लुडो गेम कुठं लेझर पसंत केला आणि त्या दिदीला म्हणाला ती दे बाबा फायनल. मग तिनं बळच उतरून तो लुडोचा गेम आम्हाला दिला. ती नाही ती बॉक्स मधली ती नाही ही ही काय समोर तुमच्या सुपर ही कितीला आहे? 50 लाच आहे ना? कोणची ही घ्यायची बाळा ही चालू आहे का पण चालू बघ धर हे धर ना खरेदी झाल्यानंतर आम्ही घरच्या रस्त्याला लागलो. नंतर रस्त्यामध्ये जाताना आम्हाला छोटंसं तळ लागतं ते म्हणजे बिंदुसारा डॅम. पाणी पाऊसही चालू होता आणि तळ थोडंफार वरतीपर्यंत भरत आलेलं होतं. हे पाहून थोडासा आनंदही वाटला आणि पावसाचा पण आम्ही आनंद घेतला आणि फायनली आम्ही नंतर घरी पोहोचलो.